आईचे डोळे रडताना तुम्हाला दिसतात, पण बापाचं हृदय ढसढसा रडत असतं हे लक्षात ठेवा. एखादी मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना लव्ह मॅरेज करून, त्यावेळेस तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो हे लक्षात ठेवा. 22 वर्षापर्यंत त्या बापांनी सांभाळलं आणि 22 दिवस एखाद्या पोराच्या प्रेमात ज्या वेळेस मुलगी पडते आणि त्यावेळेस ती मुलगी ज्या वेळेस लव्ह मॅरेज करून निघून जाते, त्यावेळेस पहारीने असा घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घासला जातो. बापाला पोलीस स्टेशन मध्ये उभा केला जातो आणि ते साहेब लोक एवढं बोलतात पोलीस स्टेशन मधले, तुम्हाला तुमच्या मुलीला सांभाळता आलं नाही का, हा नीट लक्ष देता येत नाही का. तो बाप ढसढसा गुरा ढोरासारखा होता. मुलगी ज्या वेळेस पळून जाते त्यावेळेस त्या पोलीस ठाण्याच्या खुर्चीच्या समोरची सगळी जागा ओढली होती. ढसढसा तो बाप गुरा ढोरासारखा रडणारा बाप. म्हणून मुलींना माझं सांगणं आहे, मी धर्माचा भाऊ या नात्याने सांगतो, मुलींनो शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. जॉब करता आला शहरामध्ये करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान गावामध्ये खाली होईल असं कधी पाऊल आयुष्यात टाकू नका. अरे तळ हाताच्या